हॅलो. तर नमस्कार. मी आहे स्तुती निकाळजे आणि यावेळेस आपण वन ऑफ द फेवरेट बुक, वन ऑफ द फेवरेट नॉव्हल जेचं नाव आहे हॅरी पॉटर, जे की लिहिली आहे J.K. रोलिंगनी. त्याचं आपण बघणार आहे. काय काय बघणार आहे? त्याची समरी किंवा मग त्याचं ट्रान्सलेशन. तर ही बुक तसं अवेलेबल आहे सगळ्या लँग्वेजेसमध्ये. आय थिंक ही बुक 74 या 75 लँग्वेजमध्ये ॲज युजल. जी ओके 79 लँग्वेजमध्ये चुकली मी. ही बुक भलेही ट्रान्सलेट केलेली, पण असं स्टोरीसारखं त्याला ॲज अ नरेट करणं आणि ऐकणं हे खूप अतिशय सुंदर. ते तुम्ही हेडफोन लावून बघू शकता या फिर तुम्ही ऐकू पण शकता. सो लेट्स गो. तर याचा इंट्रो देण्याचं सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती आहे या बुकची रायटर. तर सगळ्यात पहिली गोष्ट, या बुकची रायटर एक महिला आहे, J.K. रोलिंग. हां, J.K. रोलिंग हिने हिच्या जिंदगीमध्ये खूप संघर्ष केलेला आहे. ही बायबॉर्न अमीर, अमीर अजिबात नव्हती. प्रिव्हिलेज नव्हती ती, पण आपल्यासारखीच आपण म्हणू शकतो स्ट्रगल करणारी होती. पण तिची खूप इच्छा होती, तिची हॉबी होती लिहिणं. कारण त्या जमान्यात जसं की आपण म्हणतो, आपण एक कॉन्टेंट क्रिएट करतो या फिर व्हिडिओज बनवतो, रील्स बनवतो, डान्स करतो, गातो, तसं तिची एक हॉबी होती जी आहे बुक लिहिणं, नॉवेल्स लिहिणं, वेगवेगळे बुक वाचणं. ती काय करायची, तिच्या आजूबाजूला जे पण सराउंडिंग्ज आहे, जे तिला दिसतं, सपोज ते एका पार्कमध्ये, तर पार्कमध्ये सहज लेकरं खेळताना दिसतात, लेकरं भांडतात, कोणी येते, कपल्स येतात, त्यांची मम्मा किटी पार्टी करते लेकरांची, खूप काहीशी गोष्टी घडत राहतात. कोणी पिकनिकसाठी जेवण करते, कोणी तिथं शांत रिवाईज करण्यास. हालाकी आता तसे लोक कमी झाले आहे, पण तरी कोणते कोणते लोक रिवाईज करण्यासाठी, खूप सारे लोक पेंट करण्यासाठी पण लोक येतात. मी पण त्यामधूनच एक आहे. मला पण पेंटिंग अतिशय आवडते आणि मी पण कधी कधी पेंटिंग करायला, मी तसं तर आर्टिस्ट नाही आहे, बट मला असं जे काढते मी, मला असं चित्र काढायला त्याची तिची काही स्ट्रगल्स. पण असं आहे की तिने खूप सारे बुक्स लिहिलेलं, खूप सारे बुक्स लिहिले, एच प्ले, जसं की त्याचं देखील लेखन ती करायची. तर हॅरी पॉटर हे तिने लिहिलं आहे 2012मध्ये. तिने लिहिलं आहे हे 2003 या 4मध्ये, आणि 2012मध्ये त्याचं प्रिंटिंग झालं. एका कंपनीने त्याला ॲज अ मूवी लॉन्च करण्याचा एक पुढाकार घेतला, जे की अमेझिंग होतं. ही J.K. रोलिंगची जी नॉवल आहे, वर्ल्ड फेमस. तुम्ही समजू शकता वर्ल्ड फेमस. आपण सर्वांनी, ते मिलेनियल्स असो, जेनझीज असो, आत्ताचे पण जे अल्फा 1 पण आहे, ते पण वर्ल्ड वाईड हॅरी पॉटर्सची ह्यूज फॅन आहे. तिने हे लिहिलं आहे. तिला लिटरेचर, तिला खूप सारे अवॉर्ड्स तिला जे मेन अवॉर्ड आहे ते आहे हॅन्स ख्रिश्चन अँडरसन अवॉर्ड. खरं हे सगळं तिला भेटलं आहे. मल्टी अवॉर्ड विनिंग महिला J.K. रोलिंग. तर असं म्हणतात, मी असं ऐकलं आहे की J.K. रोलिंगनी जी ही बुक आहे हॅरी पॉटरची, तर तिला ॲक्च्युली काम नव्हतं भेटत. तिला ॲक्च्युली मला नाही माहीत नेमकं काय झालं असणार, बट समहाऊ ती वर्क भेटत नव्हतं तिला. तर तिने एका रेल्वे स्टेशनवर, असं मी ऐकलं आहे, माझ्या कोणत्या टीचरनी सांगितलं आहे मला, तिने रेल्वे स्टेशनवरती लिहिलं, म्हणजे रेल्वे स्टेशनवर बसून तिने लिहिलं. तिच्या लक्षात आलं, तिथं तिची स्टोरीची बिगिनिंग झाली, असं मी ऐकलं, बट नाही माहीत. दॅट्स वाय रेल्वे स्टेशन हॅरी पॉटर मूवीमधला एक मेन पार्ट आहे.
9/3/4 आपण ते हे पाहिले, लाईक 9/3/4 रेल्वे स्टेशन आपण पाहिले ते. लाईक वॉट, ते काय रेल्वे स्टेशन आहे, लाईक फ्रिक्शन आहे. बट ओ माय गॉड, ती जेव्हा मूवीमध्ये डिपिक्ट होते तेव्हा ओ माय गॉड, ट्रान्सलेशन लाईक किती भारी त्या मूवीमध्ये दाखवलं आहे ते तर आपण बघू. तुम्ही जर का मूवी पाहिली असेल तरी तुम्ही हे एन्जॉय करसाल, आणि इफ नाही पाहिली असेल तरी देखील तुम्ही एन्जॉय करसाल, आय बेट इट. तर चला आपण स्टार्ट करू. तर याच्या टोटल 17 चॅप्टर्स आहे. ही बुक अशीच नाही आहे डायरेक्ट, याच्यामध्ये देखील चॅप्टर वाईज ह्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि ह्याचा फर्स्ट चॅप्टरचं हेडिंग आहे द बॉय हू लिव्ड, तो मुलगा जो वाचला, समहाऊ तो वाचला. तर चला आपण आता स्टार्ट करू, खूप झालं बोलणं. तर मी आता काय करणार आहे, पेज वाईज सांगणार आहे. तर त्याने आपली सिरीज जरा फास्ट लाईक लेंदी चालेल. तर शॉर्ट व्हिडिओज बनतील लाईक 15 मिनिट्सचे, नाही तर पूर्ण एकदमच तुम्हाला मजा पण येणार नाही. सो द चॅप्टर 1 इज द बॉय हू लिव्ड, तो मुलगा जो समहाऊ वाचला. मिस्टर अँड मिसेस डसली ऑफ नंबर 4 प्रायव्हेट ड्राईव्ह. मिस्टर अँड मिसेस चा एक परिवार होता, जे की नंबर 4 घर नंबर 4 प्रायव्हेट ड्राईव्ह म्हणजे हे त्यांचं इलाका असेल. जसं की आपलं अपार्टमेंट्स वाईज असते तसं त्यांचं इलाका, प्रायव्हेट ड्राईव्ह हे त्यांचा एरियाचं नाव असेल. व प्राऊड टू से दॅट दे वर परफेक्टली नॉर्मल, थँक यू व्हेरी मच. लाईक ते असं म्हणायचे की आम्ही कम्प्लीट नॉर्मल फॅमिली आहे. आपले सगळ्यांची पण फॅमिली नॉर्मल असते, आपल्याला तर माहितीच आहे. पण ते जरा प्रिटेंड करायचं की आम्ही तर खूप नॉर्मल आहे. दे वर द लास्ट पीपल you would expect to be involved in anything strange or mysterious because they just didn't hold with such nonsense. ते असे मिस्टेरियस आणि काही स्ट्रेंज आणि मिरेकल्स, आणि ते अशी होती की एकदम नॉनसेन्स आहे. मिरेकल्स आणि या गोष्टीला नॉनसेन्स. Mr. Dudley was the director of a firm called Grunnings, which made drills. He was big, beefy man with hardly any neck. बिलकुल पण नाही दिसायची. आणि तो असा एकदम बीफी म्हणजे असा पूर्ण खाऊन पिऊन सट्टा असा मसाड माणूस होता. आणि मोठा होता एकदम. Although he did have a very large mustache. मिसेस डसली, आता मिस्टर डसली तर असा ढबाडाचा होता, पण मिसेस डसली त्याची बायको कशी होती. Mrs. Dursley was thin and blonde and had nearly twice the usual amount of neck. Like बघा, इक्वल अँड अपोजिट की मिस्टर डसली असा थबाडाचा माणूस आणि मिसेस डसली एकदम पतली, तिचे केस असे येल्लोइश टाईप, असे ब्लॉन्ड म्हणतो ना आपण, तसा कलर होता. केस राहतात बघा लोकांचे जे फॉरेन, हा लाईक अमेरिका ती हायटेड राहते सेम तसंच त्याची मान अशी, विच केम इन व्हेरी युजफुल ॲज शी स्पेंड सो मच ऑफ अ टाईम क्रॅनिंग ओव्हर गार्डन फेन्सेस. क्रॅनिंग म्हणजे काय, असं गार्डनची ज्यांची बाउंड्री होती त्याच्यावरून अशी वाकून बघायची ती लोकांकडे की कोणी आमच्या त्याला ते कचरा तर नाही टाकत. आपली मम्मी अशीच करते, सकाळी उठू कोणी माझ्या अंगणात तर झाडून नाही, चालू असते ते माझ्या पण घरी सेम. तर ती नाही का अशी त्यांची फेन्स होती ना गार्डनची, त्याच्यावरून अशी मान करून बघायची, म्हणून तिची नेक एवढी अशी मोठी होती. स्पाईंग ऑन द नेम्स, स्पाईंग म्हणजे अशा लोकांच्या घरी बघायची. हिने काय केलं, हिने चुगलखोर नाही, म्हणजे ते असतात ना कोणते बाया ज्यांचं हमेशा लक्ष दुसऱ्यांच्या घरात असतं, सेम ते ती बाई होती. द डसली हॅड स्मॉल सन कॉल्ड डडली. हे जे दोन डसली आहे ना ग, ह्यांचा मुलगा होता डडली. अँड इन देअर ओपिनियन देअर वॉज नो फायनर बॉय एनिवेअर. जसं की हरेक माय पप्पाला वाटते की आपलं लेकरू तर खूप छान, सेम त्यांच्या
डसलीच्या पण मम्मी पप्पाला वाटायचं, सॉरी डडलीच्या, की माझा मुलगा म्हणजे माझा मुलगा एकदम सुप्त, बाकी सगळे शरारती. माझा मुलगा तर काही करूच नाही, बाकी सगळे शरारती, बाकी सगळे नालायक. मीन्स द डसलीज हॅड एव्हरीथिंग दे वॉन्टेड. आता डसली जे परिवार होतं ते चांगलं रिच म्हणजे प्रिव्हिलेज्ड होतं, म्हणजे त्यांच्याकडे सगळं होतं जे पण त्यांना पाहिजे. दे ऑल्सो हॅड अ सिक्रेट, अँड द ग्रेटेस्ट फिअर वॉज दॅट समबडी वूड डिस्कवर्ड इट. त्यांचं एक खूप मोठं रहस्य, त्यांना एक सिक्रेट होतं, त्यांचं एक खूप मोठं सिक्रेट, एक त्यांना हमेशा भीती वाटायची की बापरे बाप, कोणाला माहीत झालं तर. They didn't think they could bear it if anyone found out about the Potters. आणि त्यांना वाटायचं की आम्ही बर्दाश्तच करू नाही शकणार की जर का आम्हाला कोणी विचारलं की त्यांना माहीत झालं पॉटर्सच्या बारेमध्ये. लाईक पॉटर्स या शब्दाने ते एकदम घाबरून जायचे की पॉटर्स, लाईक काय पॉटर्स, असे की एकदम असं होऊन जायचं. मिसेस Potter was Mrs. Dudley's sister, but they hadn't met for several years. पण ते दोघी बहिणी बहिणी असून किती वर्षापासून अजिबात भेटले नव्हते. In fact, Mrs. Dursley pretended she didn't have a sister because her sister and her good-for-nothing husband was as unduslish as they was possible to be. म्हणजे त्यांना असं वाटायचं की ते डसलीसारखे स्टँडर्ड नाही आहे. तिचं जे हजबंड आणि तिची बहीण आहे तर ते असे मिसेस डसलीसारखे एकदम पॉश नाही, म्हणजे त्यांच्या लेवलचे नाही आहे. ती अशी आहे की ती तिच्या बहिणीला असं खालचं लेखायची की अरे तू तर खूप खाली, तू अशी आमच्यासारखी अमीर नाही. तर दॅट्स इट गाईज, हे पार्ट 1 आहे, हे इथंच संपला. विसरू नका लाईक करायला, शेअर करायला, इवन इफ नॉट लाईक सबस्क्राईब माय चॅनल. आणि असेच पुढचा आता पार्ट मला वाटते उद्या नाही तर परवा, तर आपण बघू पुढच्या पार्टमध्ये. दॅट्स इट गाईज, बाय बाय.